मुलींशी संवाद साधता आणि दुसरीकडे महिला विधेयकाला विरोध करता असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। महिला विधेयकाला विरोध करून राहुल यांची दुटप्पी भूमिका दिसतेय। छात्रों की गूंज कार्यक्रमावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली। राहुल गांधींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आपल्या संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचल्या पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पाडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे। हा कार्यक्रम सहभागाचा कार्यक्रम होता। हा कार्यक्रम आणलेल्या लोकांचा नव्हता। ऑर्गॅनिकली गेले काही दिवस विविध इव्हेंट्सच्या माध्यमातून जे नागपुरामध्ये कार्यक्रम चालले आहेत त्याचं कल्मिनेशन या ठिकाणी झालं आणि आपण बघितलं जवळपास 1.5 लाख तरुणांनी यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे। आजही आपण बघितलं जवळपास 20 ते 25 हजार लोक संपूर्ण रेशीमबाग ग्राउंड भरलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आता जो कार्यक्रम करतायत, कुठे करतायत? नागपूरमध्ये। हा ना, व्यासपीठावर अभिजित दिपके वगैरे सगळे तरुण लोक आहेत, आदित्य ठाकरे असे यांचे लावले पाहिजे। ह्यांच्यामुळे तुम्हाला हे सगळं सुस्त आणि करावं असं वाटतंय। काल छात्रों की गूंज तेव्हा हेच मुख्यमंत्री असं म्हणतायत हा पेड इव्हेंट आहे। आज तुमचा काय आहे? आजच्या जेनझीनी संध्याकाळी नागपूरला जे जेनझी येणार आहेत ना, त्यांनी बोलवलंय ना, जर पेड नसतील तर 100% पेड आहेत, यांच्याकडून सभेला जाणार आहेत। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देणं हा पेड इव्हेंट नाहीये, तर महिला सक्षमीकरणासाठी टाकलेलं पाऊल आहे। तुम्ही महाविकास आघाडीनं लाडक्या बहिणींना 2,500 रुपये देणार असं आश्वासन दिलं होतं, तेव्हा तो पेड इव्हेंट नव्हता का? परंतु या लाडक्या बहिणीनं तुम्हाला नाकारलं आणि यापुढे तुम्ही लाडक्या बहिणींचा अपमान करत असाल, लाडक्या बहिणींना पेड इव्हेंट म्हणून हिणवणार असाल, लाडक्या बहिणींना विकत घेतलं म्हणून सांगणार असाल, तर या लाडक्या बहिणी तुम्हाला चपलेनं